डिप्लोमा फर्स्ट इयर ॲडमिशन 2026 कॅप राऊंड 2चे ऑप्शन्स फॉर्म जे भरायचे आहेत ते भरायचे आहेत 20 आणि 21 जुलैला. आज म्हणजे 19 जुलैला तुमच्या प्रोव्हिजनल वेकंट सीटची लिस्ट लागणार आहे. ते तुम्ही बघा, त्याचा अभ्यास करा जर तुम्हाला समजत असेल तर. म्हणजे काय बघायचं आहे, आपल्याला ज्या ज्या कॉलेजेस पाहिजे आहेत किंवा जे जे कोर्सेस पाहिजे आहेत त्या कॉलेजमध्ये त्या पर्टिक्युलर कोर्सला आपल्या कॅटेगरीचं कितीला मेरिट क्लोज झालेलं आहे. त्याच्यामध्ये एच म्हणजे होम डिस्ट्रिक्टमध्ये आणि ओ म्हणजे आउटसाईड होम डिस्ट्रिक्ट, अशा 2 गोष्टी तुम्ही चेक करायच्या. मेल फिमेल वगैरे सगळं असतं, परंतु मोस्टली आता समजा मी SC-BC कॅटेगरीमध्ये आहे किंवा OBC कॅटेगरीमध्ये आहे, मेल आहे, तर त्याच्यासाठी किती नंबरला म्हणजे किती मार्कांना क्लोज झालेलं आहे मेरिट पहिल्याला आणि आता किती वेकंट सीट्स आहेत त्या ठिकाणी ते बघायचं. आता काही वेळा असं होतं की त्या प्रोव्हिजनल वेकंट लिस्टमध्ये माझ्या कॅटेगरीची जागाच नाही आहे एखाद्या कॉलेजला शिल्लक, जो मला कोर्स पाहिजे त्याच्यासाठी. मग मी तो ऑप्शन टाकायचा का नाही? टाकायचा. कारण पहिल्या कॅप राऊंडला पुष्कळ विद्यार्थ्यांनी बेटरमेंट हा ऑप्शन केलेला आहे, म्हणजे नॉट फ्रीज हा ऑप्शन केलेला आहे. त्यामुळे जर का कॅप राऊंड 2ला त्यांना जर का वरचं ऑप्शन मिळालं तर ती जागा ते रिलीज करणार, सोडणार, बाय डिफॉल्ट होणार ते. आणि तुमचीच जर का मेरिट असेल त्याच्यानंतर तर ती तुम्हाला मिळू शकते. सो प्रोव्हिजनल वेकंट सीटमध्ये जरी समजा तुम्हाला दिसत नसेल काही, तरी पण काही टेन्शन नाही आहे, तुम्ही जे पाहिजे ते टाकायचं. प्लस काही विद्यार्थी काय करतात, ते ॲडमिशन घेऊन कॅन्सलही करतात. मग अशा वेळेस जर का आपली मेरिट असेल त्याच कॅटेगरीमध्ये त्या ब्रांचसाठी, तर आपल्याला ती सीट मिळते. सो वेकंट सीटमध्ये आपलं मेरिट आपल्या कॅटेगरीचं किती गेलं एवढं तुम्ही बघा आणि त्याच्यानुसार तुम्हाला एक अंदाज येईल की या ठिकाणी आपला नेक्स्ट राऊंडला किंवा थर्ड राऊंडला किंवा फोर्थ राऊंडला आपला नंबर लागू शकतो की नाही. जर खूप ह्यूज डिफरन्स असेल, जसं मला फक्त 60% आणि माझ्या कॅटेगरीचं एखाद्या कॉलेजमध्ये एखाद्या कोर्सला 80-85वर क्लोजिंग झालं, तर खूप खाली येणं एवढी होत नाही. तरी पण तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे यू नेवर नो, तुमचं जर लक असेल, लॉटरीचं तिकीट घेतलं तर लॉटरी लागू शकते, म्हणजे आपण तो ऑप्शन टाकायला पाहिजे. आता जास्तीत जास्त तुम्ही किती ऑप्शन टाकू शकता? 300, कमीत कमी 1. आता कॅप राऊंड 2ची खासियत एक आहे, कॅप राऊंड 2मध्ये पहिली 3 पैकी कोणतंही ऑप्शन मिळालं तर ते ऑटो फ्रीज होणार आहे. सो तुम्ही खूप काळजीपूर्वक पहिले 3 ऑप्शन भरायचे आहेत. जर का त्यापैकी काहीही मिळालं तर तुम्हाला पश्चाताप होणार नाही आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल या जाणीवेतूनच तुम्ही ते 3 ऑप्शन भरायचे आहेत. आता 2-3 गोष्टी आहेत, लक्षात घ्या. असे काही विद्यार्थी आहेत की त्यांना कॅप राऊंड 1ला काहीही लागलेलं नाही. त्यांनी आपली व्यवस्थित लिस्ट तयार करायची, आणखी खूप सारे कोर्सेस वाढवायचे, आणखी खूप सारे कॉलेजेस वाढवायच्या, सरकारी, नंतर ग्रँटेड, त्याच्यानंतर प्रायव्हेट, जवळच्या आपल्या घराच्या जवळच्या किंवा आपल्या तालुक्यातल्या किंवा मग आपल्या जिल्ह्यातल्या किंवा बाहेरचा जिल्हा जो लगतचा जिल्हा आहे तो. तुम्ही ही लिस्ट तयार करा, कारण तुम्हाला काहीही मिळालेलं नाही. तुम्हाला काही ना काही मिळालेलं असतं तर त्याच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी ती तुम्हाला सांगतो. तर तुम्ही मॅक्सिमम ऑप्शन्स भरा आणि तुमचे मार्क्स जर का समजा 70-75पेक्षा कमी आहेत तर तुम्ही जास्तीत जास्त ऑप्शन्स भरा. आता पहिली 3 ऑप्शन तुमचे बेस्ट असून द्यात. मे बी सरकारी कॉलेजेस, मे बी ग्रँटेड कॉलेजेस किंवा तुमच्या जवळचे कॉलेजेस, तुमच्या प्रायोरिटी ज्या असतील त्याच्यानुसार. आणि तुम्ही जो काही कोर्स ठरवलेला आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंग, AI, तर कोर्स पण तुमच्याच आवडीचा तुम्ही ठेवा, पण पहिले 3 बेस्ट ठेवा. त्याच्यावर काहीही कॉम्प्रोमाइज करायचा नाही, कारण पहिले 3 भेटले ऑटो फ्रीज होणार, ॲडमिशन घ्यावं लागणार, नो चान्स. नाही घेतलं ऑटो फ्रीज झाल्यानंतर ॲडमिशन, तर तुम्ही पूर्ण प्रोसेसमधनं बाद होणार. पहिल्या राऊंडला पण ज्या विद्यार्थ्यांचं पहिला ऑप्शन लागलेलं आहे, ऑटो फ्रीज झालेलं आहे, त्यांनी ॲडमिशन घेतलं, आता ते पूर्ण प्रक्रियेतनं निघाले. परंतु ऑटो फ्रीज होऊनही एखाद्या विद्यार्थ्याने जर का ॲडमिशन घेतलेलं नाही तर तो पण पूर्ण पुढच्या प्रवेश प्रक्रियेतनं बाद झालेला आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना पहिली ट्रिक काय आहे, ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी मार्क्स आहेत आणि त्यांना काहीही मिळालेलं नाही, त्यांनी मॅक्सिमम ऑप्शन भरा. दुसरी ट्रिक आहे, ज्या विद्यार्थ्यांना काहीतरी मिळालं आहे परंतु ते त्यांना नको आहे म्हणून त्यांनी बेटरमेंट केलेलं आहे, त्यांनी पण लक्षात ठेवा. आता समजा तुमच्याकडे एक ऑप्शन आहे, तुम्ही कॅप राऊंड 2साठी समजा 5 ऑप्शन भरले. 5 ऑप्शन भरल्यानंतर तुम्ही बेटरमेंट केलेलं आहे, ₹1000 फीस पे केलेली आहे, त्यामुळे 6वं ऑप्शन तुम्हाला जे कॅप राऊंड 1ला मिळालेलं आहे ना, ते बाय डिफॉल्ट खाली येणार. सो तुम्ही असं नाही म्हणणार की हे तर मला नाहीच आहे, मी काढून टाकतो, ते जात नाही. आपण ₹1000 दिलेले आहेत, ती सीट आपण निश्चित केलेली आहे, म्हणजे हाती धरलेली आहे आणि आता कॅप 2मध्ये जर का नवीन भेटली तर ही आपल्या हातून निघून जाणार, परंतु नाही भेटली तर ती आपल्या हाती राहणार आहे. सो आता तुम्ही इकडे लक्षात ठेवायचं, थोडीशी काळजी घ्यायची आहे. 1, 2, 3 बेस्ट ऑप्शन टाकायचे. आता 1, 2, 3 मध्ये पण पहिला बेस्ट ऑफ द बेस्ट, दुसरा सेकंड बेस्ट आणि तिसरा थर्ड बेस्ट.
हे तुम्ही लक्षात ठेवायचे. समजा तुम्ही हे 3 तुमचे बेस्ट ऑप्शन टाकले, तर चौथं बाय डिफॉल्ट तुमचं खालचं येणार आहे. काय येणार आहे? तुम्हाला जे कॅप राऊंड 1ला मिळालेले ते बाय डिफॉल्ट खाली येणार आहे. आता काही विद्यार्थी असे असतील की सर मला जे मिळालेलं ते खूपच लांबचं कॉलेज आहे, प्रायव्हेट आहे, तिथली फीस मला परवडत नाही आहे, जे काही रिझन्स असतील त्या. मग तुम्ही 3च्या ऐवजी आणखी 10, 15, 20, 25 टाका. समजा तुम्ही 50 ऑप्शन टाकले, तर 51वा ऑप्शन जो आहे तो तुम्हाला कॅप राऊंड 1मध्ये मिळालेला जो असेल तो येणार. कारण आपण बेटरमेंट केलेलं आहे. आता इथे थोडंसं ट्रिक आहे. माझी ही ट्रिक मी तुम्हाला फक्त सजेस्ट करतोय. तुम्ही असं करा हे मी म्हणणार नाही. कारण रिस्क कशी आहे बघा. 1, 2, 3 पैकी ऑटो फ्रीज होणार आहे. मग 1 नंबरचं तर माझं बेस्ट आहे, मला तेच पाहिजे आणि अजून पुढचे 3रा आणि 4था राऊंड आहे. परंतु दुसऱ्याच राऊंडमध्ये 1, 2, 3 पैकी काही मिळालं म्हणजे दुसरं किंवा तिसरं मिळालं तर मला माझं बेस्ट नाही ना मिळालं. मला तर 1 नंबरचं पाहिजे आहे. मग इथे थोडीशी ट्रिक आजमावायची आहे तुम्ही. मी ट्रिक तुम्हाला फक्त सजेस्ट करतो. करायची का नाही हे तुम्ही डिसाईड करायचं आहे. 1 नंबरला तुमचं बेस्ट ऑफ द बेस्ट कॉलेज टाकू द्या. 2 आणि 3ला असं कॉलेज टाकायचं की जे तुम्हाला लागणार नाही. आणि मग खाली तुम्ही काही टाका. जेवढे टाकायचे असतील तुम्हाला बेस्ट, तुमच्या बेटर, बेस्ट, गुड असे ऑप्शन खाली जात जा. आणि लास्टला तुम्हाला कॅप राऊंड 1ला जे मिळालेलं ते. तर 2 आणि 3 नंबरचे तुम्ही असे टाकले की जे तुम्हाला लागणार नाही. म्हणजे काय, सिस्टममध्ये 1 नंबरचं जे ऑप्शन आहे तुमचं ते तुमचं बेस्ट आणि ते तुम्हाला भेटलं तर तुम्ही सर्वात आनंदी व्हाल. परंतु 2चं भेटलं तर एवढा आनंद होणार नाही, 3चं भेटलं तर एवढा आनंद होणार नाही. म्हणून 2 आणि 3ला अशी ट्रिक करायची. कारण पहिल्या 3 पैकी ऑटो फ्रीज होणार आहे ना, की ते आपल्याला लागणार नाही. म्हणजे तुम्हाला मिळालं तर 4थं किंवा 4थ्यापेक्षा जास्त, किंवा मिळालं तर 1 नंबरचं जे की बेस्ट आहे, जे की तुम्हाला पाहिजे आहे, जे तुमचं बेस्ट कॉलेज आहे. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे कम्प्युटर हे माझं बेस्ट ऑप्शन आहे. मी ते 1 नंबरला ठेवलं. 2 नंबरला मी IT आणि मेकॅनिकल ठेवलं समजा. परंतु IT आणि मेकॅनिकल हे माझं बेस्ट ऑप्शन नाही आहे. मग मी काय करेल, 2 आणि 3ला असं टाकेल, जसं की VGTIचं टाकेल एखादं, किंवा सोमय्याचं ग्रँटेडचं टाकेल काहीतरी असं एखादं, की जे भेटणार नाही. सीट मॅट्रिक्समध्ये पण मी चेक केलं किंवा वेकंट सीटमध्ये पण मी चेक केलं की बाबा कट ऑफ खूप जास्त गेलेलं आहे. मग असे 2 मी निवडून टाकणार की जे मला लागणार नाही. म्हणजे काय होईल, मला जर का 4 आणि 4पेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळाला तर मला 3रा राऊंड आणखी खेळायला मिळणार. आणि 3ऱ्या राऊंडमध्ये 1 ते 6 टाकायचे आहेत की जे ऑटो फ्रीज होतील. त्याची काय ट्रिक करायची ते नंतर सांगेल. पण ही ट्रिक तुम्ही आजमावू शकता, परंतु रिस्क तुमची आहे. कारण जर का 2nd आणि 3rd भेटलं तर ते पण ऑटो फ्रीज होणार आहे. तुमचं बेस्ट आहे 1 नंबरचं ऑप्शन. सो त्याच्यासाठी जर तुम्हाला प्रयत्न करायचा असेल, म्हणून मी तुम्हाला ट्रिक सांगितली की 2 आणि 3ला असे ऑप्शन टाकायचे की जे तुम्हाला लागणार नाही. म्हणजे सिस्टम 1 नंबरचाच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आणि मिळालंच नाही समजा 1, 2, 3 पैकी, तर 4पेक्षा जास्त किंवा 4 मिळालं तर तुम्हाला आणखी कॅप राऊंड 3 खेळता येणार आहे. तुम्हाला आणखी ऑप्शन्स टाकता येणार आहेत, ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. सो पेशन्स ठेवायचा. ही एक ट्रिक मी तुम्हाला सांगितली. परंतु ज्या लोकांना ही ट्रिक आजमावायची नाही आहे त्यांच्यासाठी सांगतो की तुम्ही पहिले 3 ऑप्शन तुमचे बेस्ट ठेवा. जसं की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे कम्प्युटर, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे IT, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे मेकॅनिकल, किंवा तुम्हाला कम्प्युटरच पाहिजे आहे तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे 1 नंबर, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई कम्प्युटर 2 नंबर, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोमय्या कम्प्युटर 3 नंबर. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ठेवा, पण तिन्ही बेस्टच असले पाहिजे, बेस्ट ऑफ द बेस्ट असले पाहिजे. आता आणखी एक अशी छोटीशी ट्रिक आहे की 1, 2, 3 काही विद्यार्थ्यांना जे मिळालेलं आहे त्यांना विचारायचं की बाबा मला 2, 3 नंबर टाकायचेच नाही, मला एकच टाकायचं आहे, माझं बेस्ट असेल तेच. तुम्ही एकच ऑप्शन भरला तर 2 नंबरला तुम्हाला जे मिळालेलं आहे ते आहे. म्हणजे काय, ऑटो फ्रीज होऊन कॅप 2ला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंच आहे. कारण पहिले 3 ऑटो फ्रीज होणार आहेत. मग तुम्ही एकच ऑप्शन टाकला तर तो 1 नंबरला गेला आणि 2 नंबरला तुम्हाला मिळालेला जो आहे तो खाली 2 नंबरला येईल. म्हणजे तुमचे 2च ऑप्शन झाले. म्हणजे बाय डिफॉल्ट कॅप 2मध्ये तुम्ही ऑटो फ्रीजमध्ये जाल आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. असंच जर का तुम्ही फक्त 2च ऑप्शन घेतले, 2च ऑप्शन टाकले आणि 3 नंबरला तुम्हाला जे मिळालेलं ते बाय डिफॉल्ट येणार, म्हणजे 3च ऑप्शन झाले, म्हणजे ऑटो फ्रीज होणार आणि तुम्हाला ॲडमिशनला जावं लागणार आहे. म्हणून तुम्ही आता जर का जे तुम्हाला मिळालेलं आहे तुम्ही त्यातही खुश आहात की यार ठीक आहे, काही नाही भेटल्यापेक्षा हे बरं आहे आणि इथेही मी ॲडमिशन घेऊ शकतो, मग तुम्ही 2च ऑप्शन टाकले तरी चालेल. परंतु तुम्हाला जर का तुमचे बेस्ट ऑफ द बेस्ट हे 3 वेगळे असतील तर तुम्ही आणखी ऑप्शन वाढवा आणि जी मी पहिली ट्रिक सांगितली ती तुम्ही आजमावा. हे पण तुमच्यासाठी एक चांगली, माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समधनं मी सांगतो आहे. तुम्हाला जर नाही कळत असेल तर सरळ एकच लक्षात ठेवायचं की पहिले 3 माझे बेस्ट ऑफ द बेस्ट ऑप्शन पाहिजे, त्यापैकी काही मिळालं तर मला ॲडमिशन घ्यायचं आहे
डायरेक्ट डन करायचं आहे. मग तुम्ही 20 आणि 21 जुलैला हे ऑप्शन फॉर्म भराल आणि त्याचा रिझल्ट केव्हा लागणार आहे, अलॉटमेंट केव्हा लागणार आहे, 22 तारखेला. ती सकाळी 10 वाजताही लागू शकते, संध्याकाळी 5 वाजताही लागू शकते, रात्री 12लाही लागू शकते. कोणालाही विचारत बसायचं नाही, आपल्याच लॉग इनमध्ये ते कळतं, तुम्ही जर बघितलं तर. आता ज्याचं ॲडमिशन केव्हा घेणार आहेत, आता ज्या विद्यार्थ्यांना लागलं आणि त्यांनी घेतलं नाही 16, 17, 18ला ॲडमिशन, त्यांचं सीट निघून गेलं. ज्यांनी फ्रीज केलं किंवा ऑटो फ्रीज केलं आणि ॲडमिशन घेतलं नाही त्यांची ती सीट निघून गेली आणि ते बादही झालेत. तसंच कॅप राऊंड 2मध्ये 1, 2, 3 पैकी काही मिळालं, तुम्ही ते ऑटो फ्रीज झालं, तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंच आहे 23 आणि 24 जुलै. 24 आणि 25 जुलैला तुम्हाला ते ॲडमिशन घ्यायचंच आहे. कारण 20-21ला आपण ऑप्शन फॉर्म भरणार आहे कॅप राऊंड 2चा, त्याचा रिझल्ट लागणार आहे म्हणजे अलॉटमेंट भेटणार आहे तुम्हाला 23 जुलैला आणि 24 जुलै ते 25 जुलै फक्त 2च दिवस आहे ॲडमिशनचे. तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. ॲडमिशन घ्यायला कोणाला यावं लागेल कंपल्सरी, 1, 2, 3 पैकी जे ऑप्शन ज्यांना मिळालं आहे, ऑटो फ्रीज झालं आहे, त्यांनी यायचं आहे. ज्या लोकांना 4 किंवा 4पेक्षा जास्तीचं मिळालं आहे परंतु त्यांना ॲडमिशन घ्यायचं आणि त्यांनी फ्रीज ऑप्शन निवडला आहे, त्यांनी पण ॲडमिशन घ्यायला 24 किंवा 25 जुलैला यायचं आहे. परंतु असे विद्यार्थी आहेत की ज्यांना समजा 4 किंवा 4पेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळाला कॅप राऊंड 2मध्ये, ते लोक पुन्हा बेटरमेंट करू शकतात. तुम्ही पुन्हा पुढच्या राऊंडला जाऊ शकतात, परंतु पुढच्या राऊंडला 1 ते 6 पैकी कोणतंही भेटलं तर ऑटो फ्रीज होणार आहे, ते लक्षात ठेवा आणि त्याच्या ट्रिक मी तुम्हाला नंतर सांगेन. आता या ठिकाणी लक्षात घ्या आणखी दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे कॅप राऊंड 1ला आणि ₹1000 पे केलेले आहे आणि त्यांना पुन्हा बेटरमेंट करायचं, तर त्यांना पुन्हा 1000 देण्याची गरज नाही. सो ₹1000 एकदाच भरायचे असतात, ते नॉन रिफंडेबल असतात, ते कुठल्याही फीसमध्ये ॲडजस्ट होत नाही, ते शासनाकडे जमा राहतात आपले सीट कन्फर्मेशन म्हणून. सो ₹1000ची फीसचा जर का तुमच्या काही डाऊट असेल तो पण मी क्लिअर केलेला आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त जर का कॅप राऊंड 2बद्दल काहीही तुमच्या मनात शंका असेल तर कमेंट करायचं आहे. मी प्रत्येक कमेंटला तुमचं उत्तर देणार आहे. ह्याच्यासाठी की या 2 महिने मला त्रास होतो, परंतु तुम्हाला तुमच्या आवडीचं सीट मिळण्यासाठी माझा काहीतरी हातभार लागतो आहे याचा मला आनंद होत असतो. सो तुम्ही कितीही प्रश्न विचारा, परंतु प्रश्न मी व्हिडिओमध्ये सांगितलेली माहितीच्या व्यतिरिक्त पाहिजे. जर तुम्ही व्हिडिओ सांगितलेली माहितीने त्याचबद्दल प्रश्न विचारला तर मी तुम्हाला फक्त एकच उत्तर देईल, वॉच द व्हिडिओ केअरफुली, की व्हिडिओ बघा म्हणून. So this is what I wanted to share about Cap Round 2. The trick that I shared, you use it on your own terms and condition and your understanding. It is your risk. I simply suggested you. Good luck.